नमस्कार. भाग्यास लाईफस्टाईल आणि ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जवळजवळ मी 1.5 वर्षानंतर आज मी स्क्रीन समोर आलेली आहे आणि मी आज माझ्या किचनमध्ये एक सुंदरशी अगदी झटपट होणारी रेसिपी सांगणार आहे. आणि ही रेसिपी अशी आहे, म्हणजे बघा, आज आहे 1 तारीख, अगदी 8 दिवसावर आलेला आहे तो म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्षाचं स्वागत आपण करतोय आणि ते पण नवीन उत्साहाने, चैतन्याने, आनंदाने आपण ह्या उत्साहाचा सणाचा साजरा करूया. त्यासाठी मी एक गोड रेसिपी करते आणि त्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेली आहे. तर मी आज करणार आहे अगदी घरात स्वस्तात मस्त अशी गुढीसाठी जी साखरेची आपण गाठी बनवतो ती मी बनवणार आहे. तर चला, त्यासाठी काय काय साहित्य आहे ते आपण बघूया. साहित्यामध्ये सर्वात आधी आपण साखर घेतलेली आहे. तेवढ्या साखरामध्ये 1 बाउल साखर आणि तेवढ्याच प्रमाणात अर्धा बाउल पाणी घेतलं आहे. त्याच्यानंतर एक पांढरा शुभ्र दोरा, स्वच्छ दोरा घेतला आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे तूप घेतलेला आहे. तूप लावण्यासाठी इथं ब्रश घेतलेला आहे. त्याच्यानंतर खायचा कलर घ्यायचा आहे. खायचा कलर जर सगळ्यांकडे नसेल तर काही हरकत नाही, पांढरीही गाठी आपण करू शकतो. माझ्या घरामध्ये इथे ऑरेंज रेड कलरचा खाण्याचा कलर अवेलेबल होता म्हणून मी तो कलर वापरते आहे. अन्यथा व्हाईटसुद्धा याची गाठी खूप छान दिसते. त्याच्यानंतर काय बघा, एक मी पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आप्पे पात्र घेतलं आहे. आता माझ्याकडे इथे गाठी करायला साचा नव्हता म्हणून मी आप्पे पात्र स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आज त्याच्यामध्येच गाठी मी करून दाखवणार आहे. आपण एकच गाठी बनवत आहे, त्याचंच प्रमाण मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पातेलं घेतलं. तर चला आता सुरुवात करू. आधी काय करायचं, हा दोरा आहे, ह्याच्यावर आपण गाठी बनवणार आहे. हा दोरा तुम्ही घेऊ शकता. हा ना थोडासा ओला करायचा. ओला केल्यामुळे काय होतं, जे साखरेची गाठी बनवणार आहे ती मस्त त्या दोऱ्याला चिटकून राहते. तर सर्वात आधी हा दोरा ओला करून घेऊ. चला, इथे एक वाटी घेतली. वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. दोरा भिजत ठेवला आहे. दोरा स्वच्छ धुवून घ्यायचा. थोडा वेळ मी पाण्यात तसंच दोरा ठेवलेला आहे. तोपर्यंत बघा, इथं मी गॅस पेटवून घेतला आहे. गॅस पेटवून त्याच्यानंतर एक पातेलं त्याच्यावरती ठेवलं आहे आणि जे आपण एक मापाची जी 1 बाउल साखर घेतली होती ती साखर त्यामध्ये ओतली. त्याच्यानंतर अर्धी वाटी जे अर्धं बाउल आपण पाणी घेतलं होतं ते पाणीसुद्धा ओतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं त्या साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, पाक थोडासा घट्ट बनवायचा आहे. एक चांगलं गोळी तयार होईल असा पाक बनवायचा आहे. तोपर्यंत आपण ते मिश्रण जे आहे ते ढवळत राहायचं आहे. अधूनमधून चमच्याने ढवळत राहायचं आहे. साखर पूर्ण त्या पाण्यामध्ये विरघळून द्यायची आणि आपल्याला गोळी पाक बनवायचा आहे. ते बघा, साखर विरघळलेली आहे आणि आपल्याला पाक जो करायचा आहे तो घट्ट करायचा आहे. इथं पूर्ण मी पाकाची प्रोसेस चालू झालेली आहे. ते बघा, पाक व्हायला लागला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ना ऑरेंज रेड कलर होता, तो आपण चिमूटभर ऑरेंज रेड कलर त्यामध्ये घालतो आहे. व्यवस्थित कलर त्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा मैत्रिणींनो. गाठी झाल्यानंतर खूप छान दिसते. बघा, आपला पाक इथं रेडी आहे. अगदी हार्डली 10 सेकंद ते 15 सेकंद लागतील. आपला पाक जवळजवळ तयार झालेला आहे. अगदी बाजारामध्ये जी पहिल्यांदा 1 रुपये 2 रुपयाला गाठी यायची, नंतर 5 रुपये 10 रुपयाला झाली, आता 30-40 रुपयाला एक गाठी मिळते. तशा घरी बनवा. हे बघा, इथं मी आप्पे पात्र घेतलं आहे. आप्पे पात्राला आपल्याला सर्वात आधी जे आपण अर्धा चमचा तूप घेतलं होतं ते ब्रशच्या साहाय्याने ते तूप व्यवस्थित आप्पे पात्रात आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जी गाठी बनवणार आहे ते आप्पे पात्राला खालच्या साईडला चिटकणार नाही. व्यवस्थित ते गाठी तयार होतात. त्याच्यानंतर काय करायचं आहे, दोरा आपण पाण्यात ठेवला होता भिजत घालून तो पिळून घ्यायचा. तो सर्वीकडे व्यवस्थित आप्पे पात्रात पसरून घ्यायचा. खोल असा पसरून घ्यायचा. त्याच्यावरती आपल्याला पाक ओतायचा आहे. आपला पाक रेडी झालेला आहे. गॅस बंद करून आपण चमच्याच्या साहाय्याने तो पाक आपण त्या आप्पे पात्रात टाकणार आहे. बघा मैत्रिणींनी, इथे 1 बाउल साखर घेतलेली, अर्धा बाउल पाणी घेतलेलं, त्याचा पाक जवळजवळ एका गाठी एवढे तयार होतील. एक 6 ते 7 असं एका गाठीमध्ये गोल गोल एवढ्या नाण्याच्या आकाराच्या मध्ये तयार होतील. थोडंसं मोठंसं आकार असेल तेवढ्या तयार होतील. एक गाठी तयार होईल, गुढीला बांधू शकेल एवढी आपण इथं ते एका साखरेच्या बाउलमध्ये एक गाठ तयार होईल असं ते प्रमाण आहे. आता हे आपल्याला काय करायचं आहे, तर तसंच 15 ते 20 मिनटं सोडायचं आहे. ते सुकल्यानंतर बघा, मी चाकूच्या साहाय्याने हे गाठी तयार झाल्यात काय बघते आहे. वाव, किती छान. अर्ध्या तासात, अगदी जेमतेम अर्ध्या तासात आपली ही गाठी तयार होतात
आणि मेन म्हणजे सांगू का मैत्रिणींनो, हाताने आपण रेसिपी बनवतो आहे. गाठीला आपण हाताने कष्टाने आपण गाठी तयार केलेल्या आहेत, रेडीमेड न वापरता. बघा किती छान आहे, त्याचा आनंद खरं वेगळाच असतो. मी माझ्या गुढीला नक्कीच यंदा हीच गाठी बांधणार आहे. किती छान गाठी झाल्या बघा, सुकल्यानंतर किती छान दिसते आणि चवीला ही जशी विकतची गाठी असते अगदी तशीच लागते. खूप छान. थोडासा दोरा मोठा घ्या जेणेकरून ती बांधायला गुढीला बांधायला सोपी जाते. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. स्वस्तात मस्त घरच्या घरी साखरेची गाठी कशी तयार करायची ती आपण बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.